हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश शिंगडे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. जसं की मी हेडिंग दिलेलं आहे, मेगास्पोरेंजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट्स. आता मेगास्पोरेंजेनेसिस म्हणजेच फिमेल गॅमेट्स राहतात आणि त्यानंतर मायक्रोस्पोरेंजेनेसिस म्हणजे नेमकं काय, मेल गॅमेट्स, जे की आपलं पूर्णतः डिस्कशन झालेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ अँथर झालेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर झालेलं आहे. पहिले स्ट्रक्चर ऑफ फ्लावर नंतर त्याच्यामध्ये मेल फिमेल पार्ट आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मेल पार्ट आपण कंप्लीट केला. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर आणि त्याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट ज्याला आपण मायक्रोस्पोरेंजेनेसिस म्हटलं. आणि अनदर याच्या पहिले आपण स्ट्रक्चर केलं ओव्हलचं स्ट्रक्चर. याच्या पहिल्या लेक्चरमध्ये ओव्हलचं स्ट्रक्चर काय केलेलं आपण डिस्क्राइब केलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहे की डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आणि मेगास्पोरेंजेनेसिस. ठीक आहे, थोडं काहीतरी बेसिक गोष्टी आपण पहिले डिस्कस करून घेऊ, त्यानंतरच आपण लेक्चरच्या इकडे स्टार्ट करू. आता बघा की बेसिक गोष्टी म्हणजे नेमकं काय की एवढं लक्षात ठेवायचं की मेगास्पोरेंजेनेसिस ऑफ फिमेल गॅमेटोफाइट्स म्हणजे बेसिकली काय बनवणं आहे आपल्याला, गॅमेट्स बनवणं आहे. काय बनवणं आहे, गॅमेट्स. आणि गॅमेट्स बनवण्यासाठी एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करून ठेवून द्या, की तुमच्या ब्रेनमध्ये एक अंडरलाईन करून ठेवून द्या की जर तुम्हाला गॅमेट्स बनवायचं असेल तर तुम्ही एकाच प्रोसेसनं करू शकता. ते आहे तुमचं मिओसिस. काय आहे तुमचं मिओसिस. लक्षात येतपर्यंत मिओसिस एक रिडक्शनल डिव्हिजन आहे, जे की तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी वारंवार लेक्चरमध्ये सांगत असतो की तुमचं 11चे जे पोर्शन्स आहे, सेल डिव्हिजन्स असो, ज्या गोष्टी म्हणजे एक सगळे पोर्शन कव्हर करत चला. काही गोष्टी जर राहिल्या तर ती तुमची परीक्षा घेईल. लक्षात येतपर्यंत. म्हणून काय आहे की मिओसिस गॅमेट बनवायची प्रोसेस फक्त एक आहे, मिओसिस रिडक्शनल प्रोसेस आहे. याला रिडक्शन काय म्हणतात, आपण जर क्रोमोझोम नंबर 46 घेतला तर याचा रिड्यूस करून टाकते. की काय करते, रिड्यूस. म्हणजे क्रोमोझोम नंबर काय करते, रिड्यूस करते. आणि मिओसिसची प्रोसेस दोन वेळा होत असते. एक मिओसिस फर्स्ट राहते आणि एक राहते तुमचं मिओसिस सेकंड. ठीक आहे, तर हे व्हेरियस बेसिक गोष्टी आहेत जे की तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आज आपण याच्या समोरच्या गोष्टी आपण पाहणार आहोत की फिमेल गॅमेटोफाइट्स इन प्लांटमध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केल्या जातात. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, तर बघा काय आज मेगास्पोरेंजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट्स आपण पाहणार आहोत. तर मिओसिसची प्रोसेस आहे, जनरल गोष्ट आहे. चला बघा आता काय दिलेलं आहे तुम्हाला, मेगास्पोरेंजेनेसिस म्हणजे नेमकं काय, फिमेल्स. लक्षात ठेवायचं की मेगा आलं तर फिमेल्स आहे. काय तुमचं फिमेल्स म्हणजे आपण प्लांटमध्ये काय करणार आहे, प्लांटमध्ये फिमेलचे जे की गॅमेट फॉर्मेशन आहे ते करणार आहे. पहिले काय की तुम्हाला माहिती आहे की हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. प्लांटमध्ये बेसिकली आपल्याला रिप्रोडक्शन पाहायचं आहे. हे सेक्स्युअल तर आपण संपून गेलेलं आहे. आता राहिला प्रश्न सेक्स्युअलचा. तर सेक्स्युअल कशा पद्धतीने रिप्रोडक्शन केल्या जाते त्यासाठी मेल गॅमेट्स तयार ठेवलेले आपण बनवून ठेवलेले आहेत. बनवून ठेवले म्हणजे नेमकं काय की आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. लक्षात येतपर्यंत. आणि अगेन्स्ट या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, फिमेल्स गॅमेटोफाइट्स म्हणजे फिमेल्स गॅमेट काय करणार आहे, डेव्हलपमेंट करणार आहे. आणि याच्यानंतरचा पोर्शन काय राहील, मग एजंट्स राहील. मी तुम्हाला एक रोड मॅप सांगितला होता या लेक्चरचा. म्हणजे या जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा मी तुम्हाला रोड मॅप पण एक डिस्कस केलेला आहे की आता याच्यानंतर पॉलिनेशन्स राहतील. म्हणजे जे गॅमेट्स घेऊन जातील, पोलन घेऊन जाणारे जे एजंट्स असतात ते एजंट्स याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार. आणि फायनली जे की आपल्यासाठी लय महत्त्वाची प्रोसेस होती, ज्यासाठी आपण भरपूर काही या पूर्णतः चॅप्टरचा म्हणू शकतो की मेन पॉईंट तो आहे तुमचा फर्टिलायझेशन. तर त्याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन वगैरे पोर्शन आहे ते आपण पाहणार आहे. ठीक आहे, तर बघा मेगास्पोरेंजेनेसिसचं पहिले आपण पाहून घेऊ की काय गोष्टी आहेत. तर पहिले एम्ब्रियो सॅक पाहून घेऊ, स्ट्रक्चर ऑफ ओव्हल पाहून घेऊ, नंतर तुम्हाला लक्षात येईल हे तुमची काय एम्ब्रियो सॅक आहे. काय एम्ब्रियो सॅक. ठीक आहे, आणि एम्ब्रियो सॅक नंतर काय होईल की याचे पहिले थोडीशी डायग्राम काढून घेऊ, नंतर आपण काय करू त्याला लेबलिंग करू. हे झाली तुमची इनर इंटिग्युमेंट, ही झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. लक्षात येतपर्यंत. आता याला लेबलिंग करून टाकू. हे काय तुमची एम्ब्रियो सॅक आहे. काय तुमची एम्ब्रियो सॅक. लक्षात येतपर्यंत. हे झाली तुमची इनर इंटिग्युमेंट, आउटर नाही. काय झाली तुमची इनर इंटेग्युमेंट. लक्षात येतपर्यंत. आणि हे काय झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. लक्षात येतपर्यंत. दोन इंटिग्युमेंट राहतात त्याच्यामध्ये प्रेझेंट. एक राहते तुमचा इनर इंटिग्युमेंट, एक राहते आउटर. अंदरची इंटिग्युमेंट आणि बाहेरची इंटिग्युमेंट सिंपल फॉर्म आहे त्याच्यामध्ये. हे झाली तुमची एम्ब्रियो सॅक. आणि सगळ्यात महत्त्वाचं राहते हा राहते तुमचा मायक्रोफिल्स. काय राहते तुमचा मायक्रोफिल एंड. ठीक आहे, मायक्रोफिल एंड राहते हा. आणि हा जो मायक्रोफिल्स एंड आहे हेच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि वरच्या साईडनं राहते हे जाते तुमचा चलाझल एंड.
चलाजा, ठीक आहे, चलाजल एंड पण म्हणतो आपण त्याला किंवा चलाजा म्हणतात. म्हणजे मायक्रोफिलच्या अपोजिट साईडला काय प्रेझेंट राहत तुमचा चलाजा राहते. म्हणजे काय की अनाटॉमस ओव्हल बरेच जण अशा पद्धतीने बी डिस्क्राईब करतात उलट किंवा बरेच ठिकाणी अशाच पद्धतीने राहते ते, पण आपण काय केलेलं आहे की पहिले लेक्चरमध्ये अशा पद्धतीने डिस्क्राईब केलं आहे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने सांगणार आहे. ठीक आहे, तर हे काय झालं मायक्रोफिल्स एंड. मायक्रोफिल्स एंडचं मी पहिले इम्पॉर्टंट पण सांगून दिलेलं आहे की इथूनच काय करतील तुमचे मेल गॅमेट्स एंटर करेन, कारण की इथंच काय प्रेझेंट राहतात तुमचे फिमेल गॅमेट्स प्रेझेंट राहतात. डबल फर्टिलायझेशनच्या वेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि आता याच व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जाईल आपलं की कशा पद्धतीने फिमेल गॅमेट डेव्हलपमेंट होत असतात. ठीक आहे, आता बघा की काय झालेलं आहे याच्यामध्ये मायक्रोफिल्स आहे आणि मायक्रोफिल झाल्यानंतर बघा की याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने मी काय काढत आहे, सेल काढत आहे, चलायझल्स म्हणता दिले. ठीक आहे, सेलचं स्ट्रक्चर काढलेलं आहे याच्यामध्ये आणि याला आपण न्यूक्लियस पण देऊन देऊ, रेड कलरचं न्यूक्लियस देऊन देऊ. रेड कलरचं पेन आपण कमी यूज करतो, थोडं काहीतरी कलरफुल डायग्राम दिसेल तुम्हाला, थोडंसं इंटरेस्ट येईल म्हणून. हे काय झालं तुमचं थोडीशी 3D पण दिसत आहे डायग्राम. चला ठीक आहे, तर थोडी 3D अशी स्पेल झालेली दिसत आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, ते जाऊ द्या. की हे जो मधातला आहे तो एम्ब्रिओ सॅक्स आहे आणि याच्यामध्ये फिमेल गॅमेट कशा पद्धतीने फॉर्म होईल हे पाहणार आपण. ठीक आहे, तर हे एम्ब्रिओ सॅक्स झालं. तर मग या एम्ब्रिओ सॅक्समध्ये एक मायक्रोफिल एंड साईडनं आता हे टोटल सेल अवेलेबल्स आहे. मेगास्पोर मदर सेल, आता मेगास्पोर मदर सेल नाही तर याच्यामधून एक सिलेक्ट होईल मेगास्पोर मदर सेल, जे की एक स्पेशलाइट सेल राहते. कोणती सेल राहते, स्पेशलाइट सेल. आणि एवढं लक्षात ठेवा की नेहमी एक अंडरलाईन करून ठेवा की मायक्रोफिल एंडलेच, हे जे मायक्रोफिल्स एंड्स आहे या मायक्रोफिल्स एंडच्या लोकेशनलेच एक पर्टिक्युलर सेल राहते जे की मेगास्पोर मदर सेल म्हणून काय होते ते स्पेशलाइज होऊन जाते किंवा एक सिलेक्ट होऊन जाते. लक्षात येतपर्यंत हे पर्टिक्युलर एक सेल पाहिले आपण, मी जी की डार्क केलेलं आहे हे एक सेल्स आहे. हे सेल्स कोणती आहे तुमची मेगास्पोर मदर सेल. इथे लिहून टाकतो मी तुमची मेगास्पोर मदर सेल. लक्षात येतपर्यंत जे की काय डेव्हलपमेंट करण टोटली फिमेल गॅमेटोफाइट्स म्हणजे फिमेलचे गॅमेट्स काय करतील डेव्हलपमेंट करतील. ऑल सेल करतात का नाही, तर एकच सेल आहे जे की स्पेशलाइज सेल राहते स्पेशलाइज, आणि तेच काय करतील तुमचे मेगास्पोर मदर सेल काय करेल तुमचे मेगास्पोर मदर सेल मध्ये काय करेल तुमचं कन्वर्ट करेल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. इनर इंटिग्युमेंट आउटर इंटिग्युमेंट हे डायग्राम तर मी तुम्हाला याच्या पहिल्या लेक्चरमध्ये पण डिस्कस करून सांगितलेली आहे. म्हणून काय की हे लक्षात ठेवा की हे काय तुमची स्पेशलाइज सेल आहे जी की काय तुमची मेगास्पोर मदर सेल आहे आणि हेच मिओसिस करून काय करते तुमचे गॅमेट फॉर्मेशन करते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. स्क्रीनशॉट असेल तर तुम्ही काढू शकता. आता हे जे सेल्स आहे याच्यामध्ये न बनवता आपण थोडं बाहेर काढू, त्यानंतर आपण एम्ब्रिओ सॅक मध्ये एंटर करू. याले बाहेर काढल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल. ठीक आहे, तर या सेलने बाहेर काढू, पहिले डायग्राम आपण खोडून टाकूया. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, आता आपण एक सेल बाहेर काढलेली आहे. इथून हे एक सेल आहे. ठीक आहे, जे की कोणती सेल आहे तुमची मेगास्पोर मदर सेल आहे, मेगास्पोर मदर सेल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा. हा लॉंग फॉर्म आहे मेगास्पोर मदर सेल. जास्त मी काही जास्त असं लेबलिंग करत बसलं की थोडंसं जास्त काय होऊन जाते, अडचण होऊन जाते, तुम्हाला लक्षात येत नाही. ठीक आहे, तर काय तुमचे मेगास्पोर मदर सेल्स आहे आणि हे जे मेगास्पोर मदर सेल्स आहे हे कोणती सेल राहते तुमची डिप्लॉइड सेल राहते. लक्षात ठेवा, त्याच्या खाली लिहून टाकतो मी 2n नंबर आहे. ठीक आहे, तर कोणती सेल आहे तुमची डिप्लॉइड सेल्स आहे. डिप्लॉइड सेल्समध्ये काय होणार आहे आता मिओसिस होणार आहे. ठीक आहे, तर डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेल बनणं आहे आपल्याला, कारण की त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस होणार आहे आता मिओसिस. ठीक आहे, आता बघा की हे जे सेल्स आहे या सेलचा न्यूक्लियस रेडमध्ये केलं होतं आपण, पुन्हा रेडमध्ये करून टाकू. ठीक आहे, तर त्यानंतर काय होईल की हे जे डिप्लॉइड सेल्स आहे मेगास्पोर मदर सेल, तर याच्यामध्ये कोणती प्रोसेस होईल तुमची मिओसिसची प्रोसेस होईल. कोणती प्रोसेस होईल तुमची मिओसिसची प्रोसेस. लक्षात येतपर्यंत. आणि मिओसिसच्या एका प्रोसेस पासून किती सेल बनत असतात, 4 सेल बनतात. पहिले बघा हे मिओसिस आहे, पहिले किती होतात 2 सेल, 2 पासून पुन्हा किती सेल डेव्हलपमेंट होतात, 4 सेल डेव्हलपमेंट होतात. हे अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे. आणि मिओसिस किती भागमध्ये, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड असे 2 भागामध्ये होत असते. पहिले एकापासून 2 आणि 2 पासून 4, जे की कोणते स्ट्रक्चर बनवतात तुमचे हॅप्लॉइड स्ट्रक्चर बनवतात. कोणते स्ट्रक्चर तुमचे हॅप्लॉइड स्ट्रक्चर. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं की कोणती झाली याच्यामध्ये काय झालं तुमचं मिओसिस झालं. आणि मिओसिस झाल्यानंतर काय होते तुमचं, मिओसिस झाल्यानंतर काय होते की एका सेल पासून किती सेल बनले, 4 सेल बनले. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. लक्षात इथपर्यंत याला न्यूक्लियस देऊन देऊ. ठीक आहे, तर मग हे जे 4 सेल्स आहे हे कोणते राहतात तुमचे n नंबर ऑफ सेल राहतात. कोणते राहतात तुमचे n नंबर ऑफ सेल, जे की हॅप्लॉइड सेल राहते. काय राहते तुमचे हॅप्लॉइड सेल. लक्षात इथपर्यंत काय झालं तर इथपर्यंत. ठीक आहे, तर एका सेल पासून किती सेल तयार झाले तुमचे, 4 सेल तयार झाले.
आता बघा की नंतर होईल काय की 3 डिग्रेडेड होतात किंवा ज्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला 3 याच्यामध्ये एकच काय करण, या 4 पैकी एकच सेल काय करण तुमचे फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट करण. लक्षात येतपर्यंत मग 3 काय होतात याच्यामध्ये डिस्ट्रॉय. ठीक आहे, याच्यामधले काय करा 3 डिस्ट्रॉय करा. आणि डिस्ट्रॉय केल्यानंतर हे जे सेल्स आहे हे सेल्स काय करत समोर एक पर्टिक्युलर सेल्स काय करत डिस्ट्रॉय केल्यानंतर काय होतील, हे समोर एक जे की फिमेल गॅमेटोफाइट्स आहे ते डेव्हलपमेंट करणार नाही. आणि त्यानंतर काय होईल, हे जे सेल्स आहे हे काय करत तुमची फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट करत. बघा आता हे जे एक सेल्स आहे हे सेल्स काय एक सेल्स म्हटलं मी, थोडी एक नाही म्हटलं. ठीक आहे, एक म्हणजे एक होती, मराठीमध्ये म्हटलं मी तुम्हाला एक सेल आहे. हे सेल्समध्ये काय होईल, पुन्हा एक प्रोसेस होईल ज्याला आपण काय म्हणतो मायटॉसिस. काय तुमची मायटॉसिस प्रोसेस. आणि तुम्हाला माहिती आहे की मायटॉसिस प्रोसेस पहिले तर याच्यामध्ये ग्रोथ होईल, याच्यामध्ये काय तुमची ग्रोथ होईल. याला आपण काय करू, आपण याच्या पहिले ग्रोथ करू. आणि ग्रोथ केल्यानंतर ठीक आहे याला थोडंसं मोठं करून टाकू, ग्रोथ दाखवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, हे झाली ग्रोथ. रेड कलरचं न्यूक्लियस दाखवलं तर रेड कलरचंच करू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये काय झालं तुमची ग्रोथ झाली. आणि ग्रोथ झाल्यानंतर काय होईल की याच्यामध्ये पुन्हा काय होईल तुमचा मायटॉसिस होईल. काय तुमचं मायटॉसिस, याच्यामध्ये काय झालं तुमचं मायटॉसिस. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल, एका सेलपासून 2 सेलचं फॉर्मेशन होईल. बघा की काय झालं, एका सेलपासून 2 सेल फॉर्मेशन. ठीक आहे, 1 आणि 2 आलं लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, हे झालं मायटॉसिस फर्स्ट. लक्षात ठेवा की किती मायटॉसिस होते. नीटमध्ये आलेला फेवरेट क्वेश्चन आहे की ज्यावेळेस फिमेल गॅमेटोफाइट बनन तर त्याच्यामध्ये किती मायटॉसिस आणि किती मिओसिस. तर आतापर्यंत काय झालेलं आहे की एक मिओसिस झालेलं आहे आणि एक मायटॉसिस झालं. ठीक आहे, तर पुन्हा याच्यामध्ये काय होईल, पुन्हा सेकंड मायटॉसिस होईल. याच्यामध्ये काय होईल, पुन्हा मायटॉसिस होईल. आणि हे कोणतं मायटॉसिस राहील तुमचं, सेकंड मायटॉसिस राहील. कोणतं राहील तुमचं, सेकंड मायटॉसिस. ठीक आहे, किती झाले तुमचे 2 पासून, आता एकापासून 2 सेल झाले, 2 पासून किती होईल तुमचे 4 सेल्स होईल. किती होईल 4. आपण 4 करून टाकू इथं. बघा 1 2 3 4 लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, आता बघा 4 पासून पुन्हा जे एक मायटॉसिस होईल याच्यामध्ये, पुन्हा काय होईल याच्यामध्ये मायटॉसिस होईल. आणि 4 पासून काय होईल तुमचे 8 सेल तयार होईल. 4 पासून काय होईल तुमचे 8 सेल्स. बघा काय केलं आपण याच्यामध्ये 4 पासून 8 सेल डेव्हलपमेंट केले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लक्षात येतपर्यंत. म्हणजे काय झालं, आता मायटॉसिस किती गेले आपण, हे कोणतं मायटॉसिस आहे, थर्ड मायटॉसिस आहे. 1 2 आणि 3. ठीक आहे, थर्ड मायटॉसिस. पहिले काय झालं मिओसिस झालं, मग पुन्हा मायटॉसिस फर्स्ट, मायटॉसिस सेकंड आणि मायटॉसिस थर्ड. अशा पद्धतीने काय झाले आपल्याकडे सेल तयार झाले. आता बघा की फिमेल गॅमेटोफाइट कशा पद्धतीने तयार करणार आहे. तर काय करणार आहे की 3 सेल वरती याचे 3 सेल खाली. इथं बघा मी तुम्हाला फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट करून दाखवतो. बघा आता हे काय तुमचा एक एम्ब्रिओ सॅक्स आहे. मी पहिले सांगितलं हे काय तुमचा एम्ब्रिओ सॅक आहे. काय तुमचा एम्ब्रिओ सॅक लक्षात येतपर्यंत. आणि एम्ब्रिओ सॅकच्या अंदरमध्ये किती सेल अवेलेबल आहे, 4 आणि 4 8. आता बघा याला अरेंज करा व्यवस्थित. 3 काय करणार आहे तुम्हाला वर्तन येणं आहे. आता मी रेट करणंच करतो. 1 2 आणि 3 वर्तन येले आपण. ठीक आहे, त्यानंतर 3 काय आणायचे खाली आणायचे, 1 2 आणि 3 लक्षात येतपर्यंत. 3 वरत 3 खाली आणि मधामध्ये 2 लक्षात. 3 आणि 3 6 2 8. बघा 4 आणि 4 8 इथं प्रेझेंट होते. 3 वर्तन नेले, 2 मधामध्ये ठेवले आणि 3 खाली आणले. तर मग याच्यामध्ये काय आहे की हे जे सेल्स आहेत हे सेल्स व्यवस्थित लेबलिंग करून टाका. कशा पद्धतीनं, हा जो मधातला सेल आहे हा तुमचा एक सेल, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर हा कोणत्या साईडने राहील तुमचा, जे की चलायझल एंडले राहील का, नाही मायक्रोफिल एंडले राहील. कुठे राहील तुमच्या मायक्रोफिल एंडले. याला व्यवस्थित पद्धतीने स्ट्रक्चर काढून घ्या. हे झाली तुमची इनर इंटिग्युमेंट, हे झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. आणि याला काय करा, लेबलिंग करा. आता हे कोणते सेल झाले तुमचे, हे झाले तुमचे अँटीपोडल सेल. काय झाले तुमचे अँटीपोडल सेल. कोणते सेल, अँटीपोडल सेल. ठीक आहे, आणि अँटीपोडल सेल हे काय झाले तुमचे सिनार्जिट्स झाले. काय झाले तुमचे सिनार्जिट्स. आणि सिनार्जिट्स झाल्यानंतर हे काय झाले तुमचे पोलार न्यूक्लियस झाले. काय झाले तुमचे पोलार न्यूक्लियस. ठीक आहे, पोलार न्यूक्लियस लक्षात येतपर्यंत. तर मग काय झालं बेसिकली की हे स्ट्रक्चर जे आहे हे काय झालं तुमचं फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजे काय डेव्हलपमेंट केले आहे ना, फिमेल डेव्हलपमेंट केले. फिमेलचे जे गॅमेट्स आहेत ते काय केले तुमचे डेव्हलपमेंट केले. म्हणून या टर्मला काय म्हणतात डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट लक्षात. त्यानंतर काय की मेगास्पोरेंज, फिमेल गॅमेटोफाइटलेस काय म्हणतात मेगास्पोरेंजेनेसिस म्हणतात. आणि जे मेल्स आहेत त्याला काय म्हणतात मायक्रोस्पोरेंजेनेसिस. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाते याच्यामध्ये की किती मिओसिस आणि किती मायटॉसिस झाले. तर किती मिओसिस दिसते तुम्हाला, जे की तुमचे मिओसिस आहे किती झाले, ते एकच मिओसिस झालं. आणि मायटॉसिस किती झाले, 1 2 आणि 3 मायटॉसिस. जे की तुमचं मायटॉसिस आहे ते मायटॉसिस किती झाले तुमचे 3 मायटॉसिस झाले. हा झाला तुमचा 1 आणि
एक मिओसिस आणि म्हणजे मायटॉसिस किती झाले 3 झाले. लक्षात इथपर्यंत हा फेवरेट क्वेश्चन आहे. बरेचदा हा क्वेश्चन विचारला जातो किंवा ह्या सगळ्या गोष्टी डिटेल लक्षात ठेवा की कशा पद्धतीने ही प्रोसेस होत असते, कोणती तुमची मेगास्पोरेंजेनेसिस किंवा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट्स. आणि हे झालं तुमचं फिमेलचं टोटल स्ट्रक्चर आणि गॅमेटचं पण स्ट्रक्चर. लक्षात एकदम इझिएस्ट वेनं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा, तुमचे मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल सांगा आणि लाईक पण, व्हिडिओला लाईक पण करा. ठीक आहे, थँक्यू.